काँग्रेसचं वर्चस्व मोडीत काढत भाजपनं धुळे लोकसभा मतदारसंघात गेली 3 टर्म मतदारांना स्वतःच्या बाजूने वळवण्यात यश मिळवलं आहे आणि आता हा भाजपचा बालेकिल्ला झालाय। भाजपनं यावेळी सलग 2 वेळा खासदार झालेले डॉक्टर सुभाष भामरे यांनाच उमेदवारी दिली आहे। खासदारकीची हॅट्रिक साधण्यासाठी सुवर्ण संधी असल्यानं डॉक्टर भामरे यांनी प्रचारालाही जोरदार सुरुवात केली आहे। त्यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी काय रणनीती आखणार, त्याचबरोबर इथून मुस्लिम मतदारांची संख्या लक्षात घेता MIM देखील आपला उमेदवार देणार असल्याचं बोललं जाते। त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती काय आहे याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रतीक्षा नानावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। धुळे लोकसभा मतदारसंघाचा विचार करता नाशिक आणि धुळे हे 2 जिल्ह्याचे भाग या मतदारसंघाच्या अंतर्गत येतात। त्यामध्ये धुळे ग्रामीण, धुळे शहर, सिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। तसंच या मतदारसंघात बहुजन, आदिवासी, मुस्लिम अशा संमिश्र मतदारांचा प्रभाव असल्यानं राज्याचं लक्ष इथं लागलंय। महायुतीत ही जागा भाजपकडे आहे, त्यामुळे भाजपने या मतदारसंघात 2 वेळा सलग खासदार म्हणून निवडून आलेले डॉक्टर सुभाष भामरे यांनाच उमेदवारी दिली आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीतली परिस्थिती याच्या उलट असल्याचं चित्र आहे। मवियामध्ये हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटेला आलेला असला तरी काँग्रेसने अजून इथून कोणताही उमेदवार जाहीर केला नाही। भाजपच्या उमेदवाराला निवडणुकीत पाडण्यासाठी काँग्रेसकडे त्या ताकदीचा उमेदवार नसल्याची चर्चा होतीये आणि म्हणूनच त्यांनी उमेदवारी जाहीर केली नसल्याची माहिती आहे। त्यातच आता मुस्लिम मतदारांची संख्या आणि MIMची शक्ती यामुळे MIM येथे काय भूमिका घेणार त्याकडेही लक्ष लागले। त्याचाही निवडणुकीवर थेट परिणाम होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। शिवाय धुळे शहर आणि मालेगाव मध्य या 2 विधानसभा मतदारसंघात MIMचे आमदार आहेत, त्यामुळे इथं तिरंगी लढत पाहायला मिळू शकते। या मतदारसंघात भाजपचा विद्यमान खासदार असला तरी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनेही तयारी सुरू केली असल्याची चर्चा आहे। दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे हे इथून येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारी करत असल्याचं सांगण्यात येत होतं, त्यामुळे त्यांनी प्रचंड जनसंपर्क वाढवल्याचंही पाहायला मिळालं होतं। काही महिन्यांपूर्वी आविष्कार यांचे नाशिकमध्ये भावी खासदार असे पोस्टर्सही लावण्यात आले होते। इथून त्यांना उमेदवारीची अपेक्षा होती, त्यामागे एक समीकरण मांडलं जात होतं। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकची जागा भाजपला सोडावी लागणार अशा चर्चा होत्या। नाशिकची जागा भाजपला सोडून त्या बदल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळ्याची जागा पदरात पाडून घ्यावी अशा प्रकारची मागणी ही सेनेकडून केली जात होती। पण भाजपनं सुरुवातीलाच सुभाष भामरे यांचं नाव जाहीर केल्यामुळे शिंदेंच्या कार्यकर्त्यांची नाराजी ही अधिक वाढताना दिसून आली। त्यांच्या या नाराजीचे पडसाद येणाऱ्या निवडणुकीत पडतील असंही बोललं जाते। गेल्या निवडणुकीत भाजपकडून लढलेल्या डॉक्टर सुभाष भामरे यांना 6,13,533 मतं मिळाली होती, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसमधून कुणाल पाटील रिंगणात होते। त्यांना 3,84,290 मतं मिळाली होती। तब्बल 2,29,243 मतांच्या फरकाने डॉक्टर भामरे विजयी झाले होते। वंचित बहुजन आघाडीच्या प्रभावामुळे विरोधकांच्या मतांचं विभाजन होऊन भाजपचा मोठ्या फरकाने विजय होणार अशा शक्यता त्यावेळी वर्तवण्यात आल्या होत्या। तसा भाजपचा विजयही झाला, पण वंचितच्या उमेदवाराला इथं केवळ 39,449 मतं मिळाली, त्यामुळे त्याचा फारसा फटका न बसता काँग्रेसला विजय मिळवता आला नाही। या मतदारसंघात महायुतीमध्ये प्रामुख्याने उमेदवारीच्या मुद्द्यावरून नाराजी पाहायला मिळाली, कारण इथून निवडणूक लढवण्यासाठी महायुतीतील शिवसेनेची तयारी होती। भाजपने इथून उमेदवार दिल्यानंतर काही प्रमाणात नाराजीचे सूर आहेत। केवळ घटक पक्षातीलच नाही तर भाजपच्या गोटात देखील नाराजी पाहायला मिळाली। डॉक्टर भामरे यांच्या व्यतिरिक्त भाजपच्या अन्य नेत्यांनीही इथून लढण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती। महाविकास आघाडीतून काँग्रेसमधून अश्विनी पाटील, प्रतिभा शिंदे, डॉक्टर तुषार शेवाळ आणि श्याम सनेर यांची नावं उमेदवारीसाठी पुढे येत आहेत, पण फारशी उत्सुकता या आघाडीतही दिसून येत नाहीये। तर MIM ही इथून उमेदवार देणार असणार अशी चर्चा सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळेल हे नक्की। तुम्हाला याविषयी काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।